संध्याकाळची वेळ होती. आकाशात काळे ढग दाटून आले होते आणि खिडकीच्या काचांवर पावसाचे थेंब अलगद येऊन आपटत होते. घरात मात्र वातावरण पावसापेक्षाही जास्त अस्वस्थ होतं. बैठक खोलीत सुमित्रा हातातला मोबाईल घट्ट पकडून बसली होती. तिच्या चेहऱ्यावर काळजी, राग आणि असहायता या तीनही भावना स्पष्ट दिसत होत्या. समोर तिचा मुलगा निखिल अगदी शांतपणे लॅपटॉपवरती काहीतरी काम करत बसला होता. त्याच्या चेहऱ्यावर मात्र कोणतीही अस्वस्थता दिसत नव्हती. निखिल, तू नक्की काय करतोयस हे तुला तरी कळतंय का? सुमित्रानं शेवटी स्वतःचा संयम गमावत विचारलं. निखिलने लॅपटॉपची स्क्रीन बंद केली आणि आईकडे पाहिलं. हो आई, मला सगळं कळतंय. नाही, तुला काहीच कळत नाहीये. नाहीतर लग्नाला फक्त 3 दिवस बाकी असताना असा निर्णय तू घेतलाच नसतास. किती मोठी तयारी झाली आहे तुला माहित आहे का? मंडप ठरला आहे, हॉल बुक झाला आहे, पाहुण्यांना निमंत्रणं गेली आहेत, घरात लग्नाची तयारी सुरू आहे. आणि तू आज अचानक म्हणतोयस की तुला लग्न करायचं नाही? हो, मला करायचं नाही. निखिलचा आवाज शांत होता, पण त्या शांततेत विलक्षण ठामपणा होता. सुमित्रा त्याच्याकडे अविश्वासानं पाहत राहिली. मृणालमध्ये काय कमी आहे? ती शिकलेली आहे, नोकरी करते, स्वभावाने चांगली आहे, घरचं कुटुंब चांगलं आहे. तुझ्या पसंतीनेच तर सगळं ठरलं होतं. इतके महिने तुम्ही बोलत होतात. तूच म्हणायचास की ती तुला समजून घेते. मग अचानक काय झालं? आई, मी तिला दोष देत नाहीये. मग मला तिच्याशी लग्न करायचं नाही, एवढंच. एवढंच? सुमित्राच्या डोळ्यात पाणी आलं. बाळा, लग्न म्हणजे एखादी नोकरी नाही की आवडलं नाही म्हणून राजीनामा दिला आणि विषय संपला. 2 माणसांचं आयुष्य असतं, त्यात 2 कुटुंबांचं आयुष्य जोडलेलं असतं. मृणालची काय अवस्था झाली असेल याचा तरी विचार केलास का? निखिल काही क्षण शांत राहिला. हो आई, मी तिच्याबद्दल विचार करून हा निर्णय घेतला आहे. हे मला अजिबात समजत नाही. समजेल. बाबा घरी आले की मी सगळं सांगतो. सुमित्राने कपाळावरती हात ठेवला. किमान मला तरी सांग. नाही आई, आधी बाबांना येऊ दे. तेवढ्यात तिच्या मोबाईलची रिंग वाजली. स्क्रीनवरती नाव होतं मृणालची आई. सुमित्राच्या काळजाचा ठोका चुकला. अरे देवा, तिनं फोन उचलला. हॅलो माधुरीताई. समोरून रडण्याचा आवाज आला. सुमित्रा ताई, मी काय बोलू तुम्हाला? माझ्या मुलीचं लग्न 3 दिवसावर आलंय आणि आज तुमच्या मुलानं लग्नाला नकार दिलाय. तुम्हीच सांगा, आई म्हणून माझी काय अवस्था झाली असेल? सुमित्राला काही बोलता येईना. ताई, मला स्वतःलाही आजच कळलं. मी निखिलशी बोलते. नक्की काय झालं ते समजून घेते. पण काय झालंय ते तरी सांगा. कालपर्यंत सगळं ठीक होतं. मृणालने आज सकाळी त्याच्याशी बोललं. तो अगदी नेहमीसारखा बोलला. मग अचानक असा निर्णय कसा? मला माहीत नाही ताई. तुम्ही त्याच्याशी बोला. आमची मुलगी खोलीत बसून आहे. ती काही खात नाहीये. तिच्या हातावरच्या मेहंदीचा रंग अजून ओला आहे. तिनं लग्नाच्या स्वप्नांची घर भरून टाकलं होतं. आता ती आम्हाला एकच प्रश्न विचारते, माझी चूक काय आहे? मी तिला काय उत्तर देऊ? सुमित्राच्या डोळ्यातही पाणी आलं. ताई, मी तुम्हाला शब्द देते, निखिलकडनं सगळं खरं कारण समजून घेईन. फोन ठेवताच सुमित्रानं निखिलकडे पाहिलं. तिची काय अवस्था आहे माहिती आहे तुला? निखिलने हळू आवाजात उत्तर दिलं. माहीत आहे. मग? म्हणूनच मी हा निर्णय घेतला. तुझं बोलणं मला काहीच समजत नाही. निखिल उठला, आईजवळ गेला आणि तिच्या खांद्यावरती हात ठेवला. आई, माझ्यावर विश्वास ठेव. मला तुझ्यावर विश्वास आहे, पण तुझ्या निर्णयावर नाही. निखिल काहीच बोलला नाही. त्या घरात जवळपास तासभर एक विचित्र शांतता पसरली होती. रात्री 8:30च्या सुमारास दार उघडलं. निखिलचे वडील शरद घरी आले. चेहऱ्यावरती दिवसभराच्या कामाचा थकवा होता, पण पत्नीचा आणि मुलाचा चेहरा पाहताच त्यांना काहीतरी गंभीर घडलं असल्याचं जाणवलं. काय झालं? सुमित्रा काही बोलण्याआधीच निखिल म्हणाला, बाबा, मला तुमच्याशी बोलायचं आहे. शरदने बॅग खाली ठेवली. काय झालं? निखिलने खोल श्वास घेतला. माझं आणि मृणालचं लग्न होणार नाही. शरद काही क्षण त्याच्याकडे बघत राहिले. काय? मी लग्न मोडण्याचा निर्णय घेतला आहे. 3 दिवस आधी? हो. शरदचा चेहरा कठोर झाला. तुला शुद्ध आहे का? हो. तुला कल्पना आहे का तू काय बोलतोयस? पूर्ण कल्पना आहे. मग कारण सांग. निखिलने काही क्षण डोळे मिटले. कारण मृणाल माझ्यासोबत सुखी राहणार नाही. शरद गोंधळले. काय म्हणतोयस? मला मृणाल आवडते. कदाचित मी तिच्यावर प्रेमही करतो. पण लग्नासाठी फक्त प्रेम पुरेसं नसतं. मग काय कमी आहे? निखिलने बाबांकडे पाहिलं. माझ्यात. खोलीत पुन्हा शांतता पसरली. माझ्यात कमतरता आहे बाबा. अशी कमतरता जी लग्नानंतर तिच्या आयुष्याला शिक्षा बनवेल. शरदने त्याच्याकडे रोखून पाहिलं. नेमकं बोल.
निखिल काही बोलण्याआधी त्यानं मोबाईल बाहेर काढला. हे ऐका. त्यानं एक ऑडिओ रेकॉर्डिंग सुरू केलं. काही सेकंद आवाज आला. तुम्ही काळजी करू नका, रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. आजार नियंत्रणात आहे, पण पुढची काही वर्ष उपचार चालू ठेवावे लागतील. तुमच्या प्रकृतीत अचानक बिघाड होण्याची शक्यता आहे. आणि एक महत्त्वाची गोष्ट, तुम्ही लग्नाचा निर्णय घेत असाल तर समोरच्या व्यक्तीला तुमच्या परिस्थितीची पूर्ण माहिती असणं आवश्यक आहे. रेकॉर्डिंग बंद झालं. सुमित्रानं आश्चर्याने विचारलं, हे काय आहे? 2 महिन्यापूर्वीच मला माझ्या आजाराबद्दल कळलं. काय? हो. शरदच्या चेहऱ्यावरचा राग एका क्षणात नाहीसा झाला. मग आम्हाला का नाही सांगितलंस? कारण मला भीती वाटली. कशाची? तुमच्या डोळ्यात माझ्यासाठी दया दिसण्याची. सुमित्रा त्याच्याजवळ आली. अरे वेड्या, मी लहानपणापासून तुमच्यासमोर मजबूत राहिलो. तुम्हाला वाटतं मी सगळं सांभाळू शकतो. पण 2 महिन्यापूर्वी डॉक्टरांनी सांगितलं की माझ्या शरीरात एक गंभीर समस्या आहे. उपचार आहेत, आशा आहे, पण हमी नाही. कधी माझी तब्येत बिघडेल, कधी मोठी शस्त्रक्रिया लागेल, कधी काही महिन्यांसाठी काम बंद करावं लागेल, हे सांगता येत नाही. शरद शांतपणे ऐकत होते. मग मृणाला सांगितलंस? नाही. का? कारण मला तिच्या डोळ्यात माझ्यासाठी दया नको होती आणि मला तिचं आयुष्य माझ्याभोवती फिरताना पाहायचं नाही. म्हणून लग्न मोडतोयस? हो. सुमित्रानं त्याचा हात पकडला. तू तिच्यासाठी निर्णय घेतोयस, पण तिचं आयुष्य तिचं आहे. निखिल काही बोलला नाही. शरदनेही हळू आवाजात म्हटलं, तुझं एक बरोबर आहे. तू तिच्यावर अन्याय करू इच्छित नाहीस, पण तिच्या संमतीशिवाय तिच्यासाठी बलिदान देणं हा देखील अन्यायच आहे. निखिलने मान खाली घातली. बाबा, मला मृणालला आयुष्यभर माझी काळजी घेताना पाहायचं नाही. कदाचित तिला तुझी काळजी घ्यायची असेल. तिला माहीत नाही. मग तिला माहिती दे. निखिल काही क्षण शांत राहिला. ती माझ्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला तर? मग? मला भीती वाटते. लग्न म्हणजे भीती नसतं रे, नाही रे. लग्न म्हणजे भीती असतानाही एकमेकांचा हात सोडू न देणं. त्या रात्री निखिलने पहिल्यांदा बाबांसमोर रडून घेतलं. दुसऱ्या दिवशी सकाळी मृणालच्या घरातही वातावरण तणावपूर्ण होतं. मृणाल तिच्या खोलीत खिडकीजवळ बसली होती. लग्नासाठी आणलेली साडी तिच्या पलंगावर ठेवलेली होती. टेबलावर तिच्या मेहंदीचा कोन पडला होता. भिंतीवर लग्नाच्या फोटोशूटचे काही नमुने चिटकवलेले होते. ती त्या सगळ्यांकडे पाहत होती. तिच्या हातात निखिलचा एक जुना मेसेज होता. तुझ्यासोबत आयुष्य घालवण्याची कल्पना मला खूप आवडते. ती मेसेजकडे पाहून हसण्याचा प्रयत्न करू लागली, पण डोळ्यातून अश्रू आले. माधुरी खोलीत आली. मृणाल? आई, त्याने मला एकदा तरी विचारायला हवं होतं. मला माहीत आहे माझ्यात काय कमी आहे. काहीच नाही. मग त्याने मला का नाकारलं? माधुरीकडे उत्तर नव्हतं. आई, मी त्याच्यावरती विश्वास ठेवला होता. मला माहीत आहे मला त्याच्याकडनं श्रीमंती नको होती, मोठं घर नको होतं. मला फक्त असा माणूस हवा होता ज्याच्यासोबत मी मनापासून राहू शकते. ती थोडी थांबली आणि तो मला मिळाला असं वाटलं होतं. माधुरीने मुलीला मिठी मारली. कदाचित अजूनही तो तुझाच असेल. मृणालने डोळे पुसले. मग त्याने मला का सोडलं? या प्रश्नाचं उत्तर अजून कुणाकडेच नव्हतं. दुपारी मृणालचा फोन वाजला. निखिल होता. तिनं फोन काही क्षण पाहिला, मग उचलला. हॅलो मृणाल? हो. दोघांमध्ये काही क्षण शांतता होती. मला तुला भेटायचंय. कशासाठी? सगळं सांगण्यासाठी. तुला लग्न मोडायचं कारण सांगण्यासाठी? हो. फोनवर सांग. नाही, समोरासमोर. मृणालने काही क्षण विचार केला. ठीक आहे. दोघे एका शांत कॅफेमध्ये भेटले. काही महिन्यापूर्वीच याच शहरातल्या एका कॅफेत त्यांनी पहिल्यांदा एकत्र कॉफी घेतली होती. त्या दिवशी निखिलने तिच्यासाठी साखर कमी असलेली कॉफी मागवली होती, कारण तिने सहज सांगितलं होतं की तिला गोड आवडत नाही. आज मात्र दोघांसमोरच्या कॉफीत कुणी हात लावला नाही. मृणालने थेट विचारलं, बोल. निखिलने तिच्याकडे पाहिलं. माझी चूक आहे. मला कारण नकोय, मला सत्य हवं आहे. निखिलने सगळं सांगायला सुरुवात केली. त्याचा आजार, डॉक्टरांचे रिपोर्ट, उपचार, भविष्यातील अनिश्चितता. त्यानं हे सगळं 2 महिने लपवलं होतं. मृणाल शांतपणे ऐकत होती. सगळं ऐकल्यावरती ती काही क्षण गप्प राहिली. मग तिने विचारलं, तुला वाटतं मी हे ऐकल्यावरती पळून जाईन? मला माहीत नाही. मग निर्णय तू का घेतलास? कारण मला तुझं आयुष्य खराब करायचं नाही. मृणाल हसली, पण त्या हसण्यात दुःख होतं. तुला माहित आहे निखिल, प्रेमात एक विचित्र गोष्ट असते. काय? आपण समोरच्या माणसासाठी त्याग करतोय असं आपल्याला वाटतं, पण कधी कधी आपण त्याच्याकडनं त्याचा हक्क हिरावून घेतो. निखिल शांत राहिला. मला तुझ्यासोबत आयुष्य जगायचं आहे की नाही, हा निर्णय माझा असायला हवा होता. मला भीती वाटली.
मलाही वाटते. कशाची? उद्याची, तुझ्या आजाराची, तुझ्या उपचारांची, कदाचित तुला गमावण्याची. निखिलच्या डोळ्यात पाणी आलं. मग मगही मला तुझ्यासोबत राहायचं आहे. तुला खात्री आहे? नाही. निखिलने तिच्याकडे पाहिलं. मृणाल पुढे म्हणाली, मला खात्री भविष्याची नाही, मला माझ्या निर्णयाची आहे. निखिलच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. मृणाल, पण माझी एक अट आहे. काय? यापुढे माझ्यासाठी कोणताही निर्णय तू एकट्याने घेणार नाहीस. निखिलने मान हलवली. आणि दुसरी, तू मला कधीही तुझ्यावर ओझं समजू देणार नाहीस. तो हसला. प्रयत्न करेन. प्रयत्न नाही, वचन दे. वचन. मृणालने त्याचा हात हातात घेतला. मला तुझ्याशी लग्न करायचंय. निखिलने तिचा हात घट्ट पकडला. त्या क्षणी दोघांनाही जाणवलं की लग्न म्हणजे दोन सुखी माणसांचं एकत्र येणं नसतं. कधी कधी दोन घाबरलेल्या माणसांनी एकमेकांची भीती स्वीकारणं असतं. मात्र त्यांच्या या निर्णयाला दोन्ही कुटुंबांनी लगेच होकार दिला नाही. मृणालचे वडील अनिरुद्ध संतापले होते. तुला सगळं माहीत आहे? हो बाबा. आणि तरीही तू त्याच्याशी लग्न करणार? हो. तुला माहिती आहे पुढे काय होऊ शकतं? हो. तू नोकरी सोडशील, त्याची काळजी घेशील, उपचार, हॉस्पिटल, आर्थिक खर्च. मृणालने वडिलांकडे पाहिलं. बाबा, लग्न म्हणजे फक्त चांगल्या दिवसांसाठी करायची गोष्ट आहे का? अनिरुद्ध गप्प झाले. तुम्ही मला लहानपणापासून शिकवलं की निर्णय स्वतः घ्यायचे. मग आज मी निर्णय घेतला तर तुम्ही माझ्यावरती विश्वास का ठेवत नाही? माधुरीच्या डोळ्यात अश्रू आले. आम्हाला तुझं आयुष्य कठीण होऊ नये असं वाटतं. माझं आयुष्य कोणत्या मार्गाने जाईल हे आपल्यापैकी कुणालाच माहीत नाही आई. ती वडिलांच्या जवळ गेली. बाबा, तुम्ही माझ्या लग्नात माझा हात सोडू नका. बाकीचं मी सांभाळेन. अनिरुद्धने मुलीच्या डोक्यावर हात ठेवला. माझ्या मुलीला सुखी ठेवणं मला जमलं नाही तर? तुम्ही मला मजबूत बनवलंय. शेवटी त्यांनी निखिलला घरी बोलावलं. एक प्रश्न आहे, अनिरुद्ध म्हणाले. विचारा. तू माझ्या मुलीला आयुष्यभर आनंदी ठेवू शकशील? निखिल काही क्षण शांत राहिला. नाही. सगळे त्याच्याकडे पाहू लागले. मी हे वचन देऊ शकत नाही, कारण माझ्या हातात माझं आरोग्य नाही, माझं भविष्य नाही. पण मी एक वचन देऊ शकतो. मी तिच्याशी कधी खोटं बोलणार नाही. तिच्यावर कोणताही निर्णय लादणार नाही. तिचा हात पकडला आहे तो सोडण्यासाठी नाही. अनिरुद्धच्या डोळ्यात पाणी आलं. बस, मला एवढंच ऐकायचं होतं. लग्नाचा दिवस बदलला नाही. 3 दिवसांनी लग्न ठरल्याप्रमाणे झालं. फरक फक्त एवढाच होता की काही दिवसांपूर्वी जे लग्न मोठ्या थाटामाटात करण्याची तयारी होती, ते आता साधेपणानं करण्याचा निर्णय घेतला गेला. मंडप छोटा होता, पाहुणे मोजके होते, पण त्या मंडपात उपस्थित प्रत्येकाच्या डोळ्यात प्रेम होतं. मृणाल लग्नाच्या मंडपात आली तेव्हा निखिल तिच्याकडे पाहत राहिला. ती त्याच्याजवळ आली. हळू आवाजात म्हणाली, काय बघतोयस? माझ्यावर अजूनही विश्वास ठेवतेस का? तू माझ्यावर ठेवतोस का? हो. मग प्रश्न संपला. दोघांनी एकमेकांच्या गळ्यात हार घातले. मंगलाष्टकं सुरू झाली. 7 फेऱ्यांमध्ये निखिलच्या मनात एकच विचार होता. ही मुलगी माझ्यासाठी स्वतःचं आयुष्य बदलते. मृणालच्या मनातही एकच विचार होता. हा माणूस मला वाचवण्याच्या प्रयत्नात मला गमावणार होता. लग्न झालं. पहिले काही महिने अतिशय सुंदर गेले. निखिलचे उपचार सुरू होते. मृणालने त्याला प्रत्येक तपासणीला सोबत केली. पण तिने स्वतःचं आयुष्य थांबवलं नाही. ती नोकरी करत राहिली. निखिलनेही तिला तसं करण्यासाठी प्रोत्साहन दिलं. माझ्यासाठी तू तुझं आयुष्य थांबवू नकोस, तो नेहमी म्हणायचा. आणि तुझ्यासाठी मी थांबणार नाही, तुझ्यासोबत चालणार आहे, ती म्हणायची. दोघांचं घर छोटं होतं, पण तिथे प्रेम मोठं होतं. कधी निखिलला त्रास झाला की मृणाल त्याच्या बाजूला बसायची. कधी मृणाल ऑफिसच्या कामामुळे थकली की निखिल तिच्यासाठी चहा बनवायचा. कधी दोघांमध्ये भांडणही व्हायची. एका रात्री मृणाल रागात म्हणाली, तू औषधं वेळेवर का घेत नाहीस? घेतो, खोटं बोलू नकोस. 2 तास उशिरा घेतली. तुझ्यासाठी हा खेळ आहे का? नाही. मग माझी भीती समजून घे. निखिल शांत झाला. मृणालच्या डोळ्यात अश्रू आले. मला तुला गमवायची भीती वाटते. निखिलने तिला मिठी मारली. मलाही. मग आपण दोघं मिळून घाबरूया. त्या वाक्यावरती दोघंही हसले. काळ पुढे जात राहिला. 1 वर्षानंतर निखिलची तब्येत बरीच सुधारली. डॉक्टरांनी आशावादी मत दिलं. आता उपचाराला चांगला प्रतिसाद मिळतोय. पुढची वर्ष काळजीपूर्वक जगलीत तर तुम्ही खूप सामान्य आयुष्य जगू शकता. निखिलने मृणालकडे पाहिलं. तिच्या चेहऱ्यावरती मोठं हसू होतं. ऐकलंस? हो. आता तू माझ्यापासून पळणार नाहीस. मी तर सुरुवातीपासूनच पळत नव्हते. दोघं हसले. मात्र आयुष्याला अजून एक परीक्षा घ्यायची होती. एका रात्री अनिरुद्ध यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला.
मृणाल आणि निखिल धावत हॉस्पिटलमध्ये पोचले. ऑपरेशनची गरज होती. अनिरुद्धच्या उपचाराचा मोठा खर्च होता. मृणाल रडत होती, बाबांना काही होणार नाही ना? निखिलने तिचा हात धरला. आपण प्रयत्न करू. पैसे मी बघतो. कुठून? काहीतरी करतो. मृणालने त्याच्याकडे पाहिलं. नको, आपण दोघं बघू. निखिलने मान हलवली. त्या दिवशी त्यांना समजलं की आयुष्याच्या कठीण प्रसंगात कोण कोणाचा आधार आहे याचा हिशोब ठेवता येत नाही. अनिरुद्ध वाचले. काही महिन्यांनी ते घरी परतले. एके दिवशी त्यांनी निखिलला जवळ बोलावलं. मुला, मी तुझ्यावर आधी रागावलो होतो. मला माहीत आहे. मला वाटलं होतं तू माझ्या मुलीचं आयुष्य कठीण करशील. निखिल शांत राहिला. पण तू तिचं आयुष्य कठीण केलं नाहीस. उलट तिला स्वतःच्या निर्णयावरती उभं राहायला शिकवलंस. निखिल हसला. तुमची मुलगी मला जास्त शिकवते. अनिरुद्धही हसले. हो, ती माझी मुलगी आहे. काही वर्षांनी त्यांच्या आयुष्यात एका छोट्या मुलाचा जन्म झाला. त्याचं नाव त्यांनी आरव ठेवलं. निखिलने पहिल्यांदा मुलाला हातात घेतलं तेव्हा त्याच्या डोळ्यात अश्रू होते. मृणालने विचारलं, काय झालं? मला वाटलं होतं मला हे दिवस पाहायला मिळणार नाही. मृणाल त्याच्याकडे पाहत म्हणाली, म्हणूनच तर तुला मी सांगितलं होतं, भविष्याची भीती घेऊन वर्तमान का गमवायचं? निखिलने मुलाच्या कपाळावर चुंबन घेतलं. धन्यवाद. कशासाठी? माझ्यावर विश्वास ठेवण्यासाठी. मृणालने हसत उत्तर दिलं, तू मला निर्णय घेण्याची संधी दिली असतीस तर कदाचित मला तुझ्यावर विश्वास ठेवण्याची गरजच पडली नसती. निखिल हसला. ही गोष्ट आयुष्यभर ऐकावी लागणार आहे का? हो. वर्ष पुढे सरकत गेली. निखिलची तब्येत स्थिर झाली. मृणालची नोकरीही चांगली वाढली. आरव मोठा होत होता. दोघांनी छोटंसं घर घेतलं. घराच्या हॉलमध्ये लग्नाचा फोटो लावला होता. एका दिवशी आरवनं तो फोटो पाहून विचारलं, आई बाबा, तुम्ही लग्नात इतके हसत का आहात? मृणाल हसली. कारण आम्ही खूप घाबरलो होतो. आरव गोंधळला. घाबरलात? निखिल म्हणाला, हो. कधी कधी जेव्हा एखादी गोष्ट खूप महत्वाची असते तेव्हा आपल्याला तिची भीती वाटते. मग तुम्ही लग्न का केलं? मृणालने निखिलकडे पाहिलं. निखिलने तिच्याकडे पाहिलं. दोघं हसले. कारण आम्ही भीतीपेक्षा एकमेकांवरती जास्त विश्वास ठेवला. आरवला ते पूर्ण समजलंच नाही, पण तो हसला. त्या रात्री निखिल बाल्कनीत उभा राहून पाऊस पाहत होता. मृणाल त्याच्याजवळ आली. काय विचार करतोयस? त्या दिवसाचा. कुठल्या? ज्या दिवशी मी लग्न मोडणार होतो. मृणाल हसली. तो दिवस विसरता येईल? नाही. का? कारण त्या दिवशी मला वाटलं होतं की तुझ्यावर प्रेम करणं म्हणजे तुला माझ्यापासून दूर ठेवणं. आणि नंतर कळलं की खरं प्रेम म्हणजे समोरच्याला स्वतःचा निर्णय घेण्याचा अधिकार देणं. मृणालने त्याचा हात धरला. म्हणूनच आपलं नातं टिकून राहिलं. निखिलने आकाशाकडे पाहिलं. आपण दोघांनीही त्या दिवशी लग्न केलं नव्हतं. मग त्या दिवशी आपण एकमेकांना निवडलं होतं. मृणालच्या डोळ्यात पाणी आलं. ती त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून उभी राहिली. पाऊस अजूनही पडत होता. काही वर्षांपूर्वी याच पावसासारख्या एका दिवसानं त्यांच्या आयुष्यात भीती आणली होती. आज त्याच पावसाने त्यांना एक सुंदर आठवण दिली होती. निखिलने तिचा हात घट्ट पकडला. मृणाल, जर त्या दिवशी मी तुला सगळं सांगितलं नसतं तर मी तुला आयुष्यभर माफ केलं नसतं. आणि जर तू मला नाकारलं असतंस तर तू माझी वाट पाहत बसला असतास. किती दिवस माहीत नाही. मग पण एक गोष्ट नक्की. काय? ज्याला खरंच प्रेम म्हणतात ना, त्याला योग्य व्यक्तीपर्यंत पोचवायला कधी कधी थोडा उशीर होतो, पण ते हरवत नाही. निखिल हसला. तू खूप मोठी तत्वज्ञ झालीस. आणि तू खूप मोठा रुग्ण. अगं, दोघं मोठ्याने हसले. घराच्या आतून आरवचा आवाज आला. आई बाबा, चला ना. मृणालने निखिलचा हात धरला. दोघे आत गेले. हॉलमध्ये भिंतीवर त्यांच्या लग्नाचा फोटो होता. त्या फोटोमध्ये दोघं हसत होते. पण त्या हास्यामागे कितीतरी अश्रू होते, कितीतरी भीती होती, कितीतरी प्रश्न होते आणि त्या सगळ्यांवर मात करणारा एक छोटासा विश्वास होता. कारण आयुष्य नेहमी आपल्याला हवं तसं जगायला मिळत नाही. कधी परिस्थिती आपल्या हातातून सगळं काढून घेते. कधी नातं तुटण्याच्या उंबरठ्यावरती येतं. कधी आपल्याला वाटतं की एखाद्या व्यक्तीपासून दूर जाणं म्हणजे तिचं भलं करणं. पण प्रत्येक वेळी त्याग म्हणजे प्रेम नसतं. कधी कधी समोरच्या व्यक्तीला सत्य सांगून निर्णय घेण्याचा अधिकार देणं हेच प्रेम असतं. निखिलने सुरुवातीला मृणालला आपल्या आजारापासून वाचवण्यासाठी तिच्यापासून दूर जाण्याचा निर्णय घेतला होता. पण त्याला नंतर उमगलं की माणसाला दुःखापासून वाचवण्याचा सर्वात चुकीचा मार्ग म्हणजे त्याच्यापासून सत्य लपवणं. मृणालनेही त्यांचं आयुष्य बदलण्याची शपथ घेतली नव्हती. तिने फक्त त्याच्यासोबत चालण्याचा निर्णय घेतला होता. आणि कदाचित संसाराचं खरं सौंदर्य यातच असतं. एकाने दुसऱ्याला वाचवायचं नसतं,
दोघांनी मिळून एकमेकांना धरून उभं करायचं असतं. त्या दिवशी निखिलने लग्न मोडण्याचा निर्णय घेतला होता. त्याला वाटलं होतं की मृणालला दुःखापासून वाचवतोय. पण जर त्याने शेवटपर्यंत सत्य लपवलं असतं तर कदाचित त्याने तिच्याकडनं तिच्या आयुष्याचा सर्वात महत्त्वाचा निर्णय घेण्याचा अधिकारच हिरावून घेतला असता. आणि म्हणूनच त्यांच्या आयुष्यातील सर्वात कठीण दिवस अखेरीस त्यांच्या सुंदर नात्याची सुरुवात ठरला. काही नाती देव आपल्याला आयुष्यात अगदी सहज आणतो. काही नाती आपल्याला परीक्षांमधून मिळतात. काही नाती अशी असतात ती तुटण्याच्या अगदी उंबरठ्यावरती पोचल्यावरती त्यांची खरी किंमत आपल्याला समजते. निखिल आणि मृणालचं नातंही असंच होतं. त्यांच्या लग्नाचा दिवस फक्त दोन माणसांच्या संसाराची सुरुवात नव्हता. तो दोन कुटुंबांच्या विश्वासाचा दिवस होता. तो भीतीवरती प्रेमाच्या विजयाचा दिवस होता. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तो एका सत्याचा दिवस होता. खरं प्रेम म्हणजे समोरच्या व्यक्तीला आपल्या आयुष्यात बांधून ठेवणं नव्हे, तर तिला पूर्ण सत्य सांगूनही ती व्यक्ती आपल्यासोबत राहण्याचा निर्णय घेते तेव्हा त्या निर्णयाचा सन्मान करणं. काही वर्षानंतरही निखिल आणि मृणालच्या घरात एक फोटो जपून ठेवला होता. तो त्यांच्या लग्नाचा नव्हता. तो फोटो त्यांच्या पहिल्या भेटीच्या दिवशी काढलेला होता. दोघे एका छोट्याशा कॅफे बाहेर उभे होते. त्यावेळी त्यांना पुढे काय होणार आहे हे माहीत नव्हतं. निखिलला त्याच्या आजाराची कल्पना नव्हती. मृणालला आयुष्याची परीक्षा किती कठीण असणार आहे हे माहीत नव्हतं. पण त्या फोटोमध्ये दोघांच्या चेहऱ्यावरती एक निरागस हसू होतं. मृणाल कधी कधी तो फोटो पाहून म्हणायची, आपण तेव्हा किती मूर्ख होतो. निखिल विचारायचा, का? आपल्याला वाटायचं प्रेम म्हणजे फक्त एकमेकांसोबत हसणं. आता आता कळलं की प्रेम म्हणजे एकमेकांसोबत रडतानाही हात न सोडणं. निखिल तिच्याकडे पाहून हसायचा. आणि लग्न लग्न म्हणजे काय? ती काही क्षण विचार करायची आणि मग म्हणायची, लग्न म्हणजे दोन परिपूर्ण माणसांचं नातं नाही, दोन अपूर्ण माणसांनी एकमेकांच्या अपूर्णतेला स्वीकारण्याचं धैर्य. निखिल तिचा हात धरायचा. म्हणूनच तू माझ्याशी लग्न केलंस? नाही. मग? कारण मला तू आवडलास. फक्त? आणि अजूनही आवडतोस. तो हसायचा. हे वाक्य रोज सांग. दररोज सांगेन. आणि ती खरंच सांगायची. कारण त्यांना आता माहीत होतं, काही नाती मोठ्या वचनांनी टिकत नाहीत. ती छोट्या छोट्या कृतींनी टिकतात. वेळेवर घेतलेल्या औषधाने, गरम चहाच्या कपाने, रात्रीच्या उशिरापर्यंत केलेल्या गप्पांनी, आजारी असताना कपाळावरती ठेवलेल्या हाताने, रागातही न सोडलेल्या हाताने आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सत्याने. त्यांच्या आयुष्यात संकट पुन्हा आली, कधी पैशांची, कधी आरोग्याची, कधी करिअरची, कधी मतभेदांची. पण प्रत्येक वेळी त्यांनी एकच नियम पाळला, आपल्यापैकी कुणीही एकट्याने निर्णय घेणार नाही. कारण त्यांना एका दिवसानं शिकवलं होतं की संसारात सर्वात धोकादायक अंतर हे दोन घरांमधलं नसतं, दोन माणसांच्या मनात तयार झालेलं असतं. आणि ते अंतर संवादाने भरून काढता येतं. निखिलने शेवटी आपल्या आजारावर पूर्णपणे मात केली नाही, पण त्याने त्याच्याशी जगायला शिकलं. मृणालनेही त्याच्या आजाराला आपलं संपूर्ण आयुष्य बनवलं नाही, तिने त्याच्यासोबत आयुष्य जगणं निवडलं. हा फरक फार मोठा होता. त्यांनी एकमेकांना वाचवलं नाही, त्यांनी एकमेकांना जपायला शिकवलं. आणि म्हणूनच त्यांच्या नात्याची गोष्ट म्हणजे केवळ एका लग्नाची गोष्ट नव्हती, ती एका चुकीच्या निर्णयातून योग्य निर्णयापर्यंत पोहोचलेल्या दोन माणसांची गोष्ट होती. ती त्या प्रत्येक व्यक्तीची गोष्ट होती जी कधी ना कधी प्रेमाच्या नावाखाली समोरच्याच्या आयुष्याचा निर्णय स्वतः घेते. कधी कधी आपल्याला वाटतं, मी त्याच्यासाठी हे करतोय, मी तिच्यासाठी दूर जातोय, तिला माझ्यामुळे त्रास होऊ नये. पण प्रेमात कधी कधी सर्वात मोठं धैर्य म्हणजे दूर जाणं नसतं, सत्य सांगून समोरच्या व्यक्तीला निवडण्याची संधी देणं असतं. निखिलने ते उशिरा शिकलं, पण मृणालने त्याला ते आयुष्यभरासाठी शिकवलं. आणि म्हणूनच त्यांच्या लग्नाच्या फोटोखाली त्यांनी एक छोटंसं वाक्य प्रेमानं लिहिलं होतं, प्रेम म्हणजे आयुष्यभर सुखाची हमी नव्हे, प्रेम म्हणजे आयुष्य कितीही कठीण झालं तरी सत्य जाणून एकमेकांची साथ निवडण्याचं धैर्य. त्या वाक्याकडे पाहताना प्रत्येक वेळी निखिल मृणालकडे पाहायचा आणि मृणाल त्याचा हात हातात घ्यायची. कारण काही गोष्टी बोलण्याची गरज नसते, काही नाती शब्दांपेक्षा जास्त खोल असतात. आणि काही प्रेमकथा अशा असतात की त्यांचा खरा शेवट लग्नाच्या मंडपात होत नाही, तो प्रत्येक त्या दिवशी नव्याने लिहिला जातो, ज्या दिवशी दोन माणसं एकमेकांना पुन्हा एकदा निवडतात. निखिल आणि मृणालनेही एकमेकांना निवडलं, पुन्हा पुन्हा आणि प्रत्येक वेळी.